बघा, एक रक्कम सरळ व्याजाने 12 वर्षात 4 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 6 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. लेकरांनो, तुम्ही जर खरंच कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न लक्ष द्या सरावासाठी उपलब्ध आहेत. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माझं लक्ष, आणि त्या हेतूने माझा एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, जिथं महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात. तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. हा प्रश्न सोडवायचा कसा? इथं एक रक्कम सरळ व्याजाने 12 वर्षात 4 पट होते, मात्र कोणत्या व्याजदरानं हा प्रश्न आम्ही आमच्या मनाशी केला पाहिजे. प्रथमतः हा व्याजदर काय याचा शोध घेणं कर्मप्राप्त, आणि हा व्याजदर काढण्यासाठी साधं आणि सोपं सूत्र आहे 100 कंसामध्ये पट वजा 1 छदस्थानी. इथं 12 वर्षात रक्कम 4 पट होते, अर्थात या वाक्यरचनेमध्ये आम्हाला मुदत दर्शवली. जेव्हा व्याजदर काढायचा तेव्हा मुदत छदस्थानी, आणि जेव्हा मुदत काढायची तेव्हा व्याजदर छदस्थानी. ही गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा. रक्कम लेकरांनो 12 वर्षात किती व्हायला लागली? 4 पट व्हायला लागली, म्हणजे 4 वजा 1 छदस्थानी 12 वर्षात, म्हणून मुदत 12 वर्ष. 100 कंसातील वजाबाकी 3 छदस्थानी 12. हे 100 आणि 12 मध्ये आपलं 100 आणि 3 मध्ये गुणाकार आहे लेकरांनो. हा भाग 3 चूक 12 असा गेला, आणि हा भाग 4 गुणिले 25 म्हणजे 100 असा गेला. 25% हा त्या प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर आम्हाला सापडतो. आता दुसरं प्रकरण असं की गणित म्हणते तीच रक्कम त्याच दराने 6 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. म्हणजे दुसऱ्या प्रकरणामध्ये आम्हाला वर्ष अर्थात मुदत विचारली. मुदत बराबर सूत्र तेच आहे 100 पट वजा 1, मात्र इथं छेदस्थानी जेव्हा मुदत काढायची असते तेव्हा छेदस्थानी व्याजदर लिहावा लागतो. आता इथं रक्कम 6 पट किती वर्षात होईल? 100 पटीच्या ठिकाणी 6 पट म्हणून 6, सूत्र सांगते त्याप्रमाणे 1 वजा 1 छेदस्थानी व्याजदर जो नुकताच आम्हाला सापडला छेदस्थानी मांडा. 100 कंसामधली वजाबाकी 5 छेदस्थानी 25. लेकरांनो लक्ष द्या, 100 सोबत 25 नातं काय? गुणिला छदस्थानी काय हो? हे 5 आहेत, माफ करा, हे 5 आहेत, माफ करा, हे 5 आहेत गुणिला छदस्थानी 25. आता हा भाग 5 5 25 आणि 5 गुणिला 20 100 म्हणजे 20 वर्ष. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. म्हणजे तीच रक्कम त्याच दराने 6 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील सर? 20 वर्ष. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, हे तुमच्या हितासाठी सांगतो. बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट व्हेन वी वांट टू अचीव एनीबडी गोल. विक्ट्री सक्सेस बाय द एज्युकेशन इन द लाईफ. मला असं वाटते प्रॅक्टिस आणि सक्सेस या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत. म्हणून एखाद्या वेळेस पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर मला असं वाटते सरावानं यश हे अगदी सुलभ बनते. सरावासाठी नक्की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजेत. म्हणजे तिथं लय मोठी फी असेल वगैरे असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर फी वगैरे काय नाही लेकरांनो. हे जे काही स्टेशनरी खर्च लागतो मला इथं, बोर्ड, शाही, नोटबुक, यासाठी लागणारा काय खर्च ते तेवढा घेतो मी. उद्देश फक्त एक, गोरगरिबांची मुलं पर्याप्त वेळेमध्ये नोकरीवर लागावीत. हा ओके. दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा.
त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.